प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people said Amen. and all God's people said Amen. and all God's people said. आमेन. पतीनो, ख्रिस्ताने जशी ख्रिस्त मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नींवर प्रीती करा. शब्द आहेत संत पौलाचे इफिसिकरास पत्र अध्याय 5 वचन 25 मधून घेतलेले. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मुलामुलींची सोयरीक झाली. एकमेकांच्या बोटांमध्ये चंदेरी अंगठ्या चढवल्या गेल्या. काही दिवस मजेत गेले आणि अचानक त्याच्या कंपनीने त्याला सांगितलं की तुला परदेशी जायचं आहे. हृदयावरती दगड ठेवून मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये तो मुलगा परदेशी निघून गेला. त्यावेळेला आपल्यासारखी परिस्थिती नव्हती. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, आपण व्हिडिओ कॉलिंग करू शकतो, आपण एकमेकांना पाहू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो, तात्काळ एकमेकांना मेसेजेस पाठवू शकतो. परंतु त्यावेळची परिस्थिती तशी नव्हती आणि त्यामुळे हा मुलगा गेला परदेशी, मुलगी राहिली इथे भारतात. एकमेकांचा संपर्क फक्त कधीतरी एखादं पत्र वगैरे आलं तरच. 1 वर्ष निघून गेलं, 2, 3, 4, 5 वर्ष निघून गेली. तिच्या जोडीच्या मुलींची लग्न व्हायला सुरुवात झाली, त्यांना देखील मुलं बाळ व्हायला सुरुवात झाली आणि तो काही यायचा पत्ता नाही. तिच्या सगळ्या नातेवाईकांनी तिला सांगितलं की त्याला विसरून जा आणि दुसरं लग्न करण्याचा विचार कर. परंतु ती सांगते नाही, त्याने जाताना मला सांगितलेलं आहे की कितीही उशीर झाला तरी सुद्धा मी नक्कीच येणार आहे. आपण एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घातलेली आहे. अशा पार्श्वभूमीवरती ती तशीच त्याच्या वचनाला चिकटून राहिली. 10 वर्षे ह्या गोष्टीला उलटून गेली आणि एक दिवस तो परतला. आपलं सगळं वैभव घेऊन तो त्या ठिकाणी आला. तिला त्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर त्याला अत्यंत आनंद झाला की ती अजूनही माझी वाट बघत आहे. लवकरच त्यांचं लग्न झालं अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. कोणाची कथा असेल बरं? फादर फ्रान्सिस रिपॉल सांगतात, ही फक्त मुलामुलीची कथा नाही, ही कथा आहे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आणि ख्रिस्त सभेची. की प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वी तलावरती अवतरला, ख्रिस्त सभेची त्याने स्थापना केली, पवित्र आत्मारूपी अंगठी तिच्या बोटात घातली, तो निघून गेला आणि त्याने सांगितलेलं होतं मी परत येणार आहे. ख्रिस्त सभा आजही त्याची वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त सभा ख्रिस्ताची वधू आणि प्रभू येशू ख्रिस्त साक्षात तिचा वर. अशा प्रकारचं हे नातं आहे. काय नक्की केलेलं आहे त्याने आपल्या ह्या ख्रिस्त सभेसाठी? स्वतःच्या प्राणाचं अर्पण करण्यापर्यंत आपलं प्रेम प्रदर्शित केलेलं आहे. तशाच प्रकारचं प्रेम पतीने पत्नींवरती करावं, अशा प्रकारची अपेक्षा संत पॉल आपल्या पत्रामध्ये व्यक्त करत आहे. डॉक्टर C.S. लुईस ह्यांनी द 4 लव्स नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये मानवी जीवनातील 4 प्रकारच्या प्रेमाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. की बालपणी माणूस वात्सल्य अनुभवतो. आईवडिलांचं मुलांवरील प्रेम, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. ते बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याला मित्रमैत्रिणी मिळतात, मग मैत्रीरूपी फ्रेंडशिप हे प्रेम तो अनुभवतो. ते बाळ थोडंसं मोठं झालं, कामाला लागलं, खिशामध्ये 4 पैसे खुळखुळू लागले की दुसऱ्याला मदत करण्याची भावना निर्माण होत असते. त्याला चॅरिटी म्हणतात, परोपकार. मग अशी एक वेळ येत असते की ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये संसार थाटण्याची स्वप्ने रेंगाळू लागतात आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी कधीतरी कोणाची तरी नजरानजर होते आणि जीवनाला सुरुवात होत असते. त्या ठिकाणी 4थ्या प्रकारचं प्रेम जन्म घेत असतं, इरॉस किंवा रोमॅन्टिक असं लव्ह. शृंगारिक वैवाहिक अशा प्रकारचं हे प्रेम. हे जे प्रेम आहे त्या प्रेमाविषयीच आजच्या ह्या टॉकमध्ये आपण विशेष विचार विनिमय करणार आहोत, चिंतन मनन करणार आहोत. की मानवी जीवनाच्या प्रेमाचा कळस कुठे घातला गेलेला आहे? पती पत्नीच्या प्रेमात. हे 4ही प्रकारचं प्रेम
परमेश्वराने मानव जातीवरती केलेलं आहे की कदाचित आई आपल्या मुलाला विसरू शकेल, परंतु परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला दास म्हणत नाही, तर मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. कारण जे मी माझ्या पित्यापासून ऐकून घेतलेले आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि परोपकार, आपण सर्वजण पापी असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ही त्याची चॅरिटी. आणि शृंगार प्रीती, आत्ताच आपण जे शब्द ऐकलेले आहेत ते संत पौलाने इफिसिकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेले शब्द की पतीनो, ख्रिस्ताने जशी मंडळीवरती प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवरती प्रीती करा. म्हणजे अशा चारही प्रकारचं प्रेम परमेश्वराने मानव जातीवरती केलेलं आहे. आणि हे जे प्रेम आहे ते प्रेम आपल्याला पवित्र मिस्साबलीमध्ये देखील टप्प्याटप्प्याने पाहायला मिळत असतं. पवित्र मिस्साबलीमध्ये नक्की काय घडत असतं? सुरुवातीला प्रभू शब्द विधी असतो, त्याच्यानंतर अर्पण विधी असतो आणि शेवटी कम्युनियन विधी असतो. प्रेमाच्या बाबतीत देखील असंच घडत असतं. सुरुवातीला शब्दाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं जात असतं. मग ते टेक्स्टिंग असो, मेसेजिंग असो, प्रत्यक्ष शब्द उच्चारलेले असो किंवा एखादा फोन कॉल केलेला असो, शब्दाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलेलं असतं. परंतु त्यानंतर वेळ येत असते भेटवस्तू देण्या घेण्याची. मग त्याच्यामध्ये एखादं फूल असू शकतं, एखादं पुस्तक असू शकतं, एखादं शर्ट पीस म्हणा, पॅन्ट पीस असू शकतो. अशा माध्यमातून प्रेम व्यक्त केलं जात असतं. आणि ह्या सगळ्यांचा कळस पती पत्नी शरीराने एकत्र येत असतात, एक देह होत असतात. ती दोन वेगवेगळे नसून एक देह होत असतात. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये प्रेमाचा कळस गाठला जात असतो. प्रेमामध्ये दोन महत्त्वाचे प्रकार आहेत असं जॉन पॉवेल नावाच्या एका लेखकाने सांगितलेलं आहे. एक प्रकार आहे नीड लव्ह आणि दुसरा प्रकार आहे गिफ्ट लव्ह. नीड लव्ह म्हटल्यानंतर मला प्रेमाची गरज आहे म्हणून मी दुसऱ्यावरती प्रेम करतो. परंतु गिफ्ट लव्ह म्हटल्यानंतर दुसऱ्याला माझ्या प्रेमाची गरज आहे म्हणून मी दुसऱ्यावरती प्रेम करतो. अशी जेव्हा प्रेमाची देवाणघेवाण होत असते तेव्हा खऱ्या अर्थाने प्रेमाचं सौंदर्य आपल्या नजरेस पडत असतं. हेच प्रेमाचं सौंदर्य अधिक चांगल्या प्रकारे खुलवून दाखवण्यासाठी संत पॉल ह्याने करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात अध्याय 13 वचन 4 ते 7 मध्ये एक काव्य लिहिलेलं आहे. आणि त्या काव्यामध्ये प्रेमाची एकूण 13 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत की प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही, प्रीती गैरशिस्त वागत नाही, प्रीती स्वार्थ पाहत नाही, प्रीती चिडत नाही, प्रीती अपकार स्मरण नाही, प्रीती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते, प्रीती सर्व काही सहन करते, प्रीती सर्व काही खरे मानते, प्रीती सर्वांची आशा धरते, प्रीती सर्वांसंबंधी धीर धरते, ती कधी अंतर देत नाही. अस्सल प्रेमाचं सौंदर्य दिवसेंदिवस फुलत राहतं. म्हणून ते सौंदर्य समजून घेणं, शोधून काढणं, टिकवून ठेवणं आणि दिवसेंदिवस ते फुलवत राहणं हे पतीपत्नींचं एक महत्त्वाचं परम कर्तव्य ठरत असतं. त्यासाठी सहवासाची गरज असते, त्यासाठी सुसंवादाची गरज असते, त्यासाठी एकांताची गरज असते. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची तयारी असावी लागते. प्रसंगी त्याग, परिश्रम, कष्ट अशा भक्कम पायावरती वैवाहिक प्रेमाची इमारत माणूस उभा करत असतो. पोप फ्रान्सिस ह्याने ऑक्टोबर 2014 मध्ये व्हॅटिकन येथे बिशपांच्या सिनडची एक विशेष महासभा बोलावलेली होती. त्यानंतर वर्षभरानेच त्याच ठिकाणी ऑक्टोबर 2015 मध्ये बिशपांच्या सिनडची सर्वसाधारण सभा झाली. आणि त्यानंतर त्यांनी एक प्रेषितीय आज्ञापत्र प्रसिद्ध केलं. त्या प्रेषितीय आज्ञापत्राचं नाव आहे आमोरिस लेतेत्सिया. आमोरिस लेतेत्सिया हे कौटुंबिक प्रेमावर आधारित असलेलं त्यांचं प्रेषितीय आज्ञापत्र आज प्रेमाचा आनंद ह्या नावाने आपल्याकडे मराठीत उपलब्ध आहे. त्यात पोप महोदयांनी करिंथीकरास पहिलं पत्र अध्याय 13 वचन 4 ते 7 ह्याच्यामध्ये जी प्रेमाची 13 गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत
ते जणू काही प्रेमाचे 13 वेगवेगळे पैलू आहेत त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रेमाचा पहिला पैलू प्रीती सहनशील आहे. इथे सहनशील हा जो शब्द आहे त्या शब्दाचं भाषांतर मंद क्रोध असाही करता येऊ शकतो. निर्गम 34:6, गणना 14:16 आणि इतकंच काय, योना संदेष्टाचं पुस्तक अध्याय 4:2 ह्यामध्ये परमेश्वर मंद क्रोध आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर मंद क्रोध आहे ह्याचा अर्थ काय, की तो आपला राग आवरून धरतो, रागाच्या भरात कृती करत नाही, पापी माणसाला, पश्चातापी व्यक्तीला पश्चाताप करण्यासाठी अवधी देतो. म्हणून परमेश्वर हा मंद क्रोध आहे, म्हणजे तो सहनशील आहे. इतर माणसे जशी आहेत तसाच त्यांचा स्वीकार करायचा, त्यांचा सन्मान करायचा, त्यांना आदर दाखवायचा, ह्याच्यामध्ये सहनशीलता दडलेली आहे. फादर कार्लोस वालेस गुजरात ह्या ठिकाणी असलेले एक येशू संघीय धर्मगुरू, त्यांच्याकडे एक तरुण मुलगा आला. त्या तरुण मुलाचं लग्न झालं होतं, साधारण 7-8 महिने झालेले. त्याने त्या तरुण मुलाला सहज विचारलं कसं काय चाललेलं आहे, आणि त्या मुलाने सांगितलं मी थोडासा नाराज आहे. कशामुळे तू नाराज झालेला आहेस? की माझं लग्न झालेलं आहे, परंतु माझी पत्नी जी आहे ती मला तितकीशी आता आवडेनाशी झालेली आहे. तर म्हणे कशामुळे? मग त्या मुलाने सगळं काही वर्णन केलं की मला वाटलं होतं ती अशा प्रकारे चांगली असेल, चांगली बोलते, चांगली दिसते, परंतु तिचा स्वभाव अतिशय खडूस आहे. मला तिचा आता खूप त्रास व्हायला लागलेला आहे. आणि फादरांनी एक वाक्य म्हटलं की ज्या वाक्यामुळे हा तरुण अक्षरशः 3 ताड उडाला. फादरांनी त्याला सांगितलं तिला घटस्फोट देऊन टाक. आणि तो मुलगा एवढा आश्चर्यचकित झाला. त्याने सांगितलं फादर तुम्ही कॅथलिक धर्मगुरू आहात आणि तुम्ही घटस्फोट याला मला सांगत आहात, आपल्या धर्मामध्ये घटस्फोटाला मान्यता नाही. आणि फादराने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगितलं मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐक. खरोखर तिला घटस्फोट दे असं मी तुला सांगत नाही. तिच्याविषयी तुझ्या मनामध्ये एक विशिष्ट प्रतिमा होती. तुला वाटलं होतं ती अशी असेल, ती तशी असेल, ही झाली तुझी समज किंवा प्रतिमा. ती प्रतिमा तू आता काढून टाक. प्रत्यक्ष व्यक्ती जशी आहे तिचा तू स्वीकार कर, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने तिच्यावरती प्रेम करू शकणार आहेस. त्या मुलाचा चेहरा उजळला. कितीतरी चांगल्या गोष्टी त्याने अगोदर तिच्यामध्ये पाहिलेल्या होत्या, त्या पुन्हा एकदा त्याने पाहायला सुरुवात केली. त्या मुलीचा स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. म्हणजे अशा प्रकारे प्रीती जेव्हा सहनशील असते तेव्हा आपण सहज दुसऱ्या व्यक्तीला देखील जिंकून घेऊ शकतो. प्रेमाचा दुसरा पैलू आहे प्रीती परोपकारी आहे. परोपकारी माणूस जो असतो तो आपल्या कृतीने चांगुलपणा दर्शवित असतो. चांगुलपणा दर्शविणारा भला माणूस असं परोपकारी माणसाविषयी सांगितलं जात असतं. सहनशील असणं म्हणजे निष्क्रिय असणं नव्हे, तर चांगलं ते करायचं, इतरांचं भलं करायचं, त्यांना सहाय्य करायचं, त्यांच्या उपयोग पडायचं. प्रेम ही नुसती भावना नाही, त्या ठिकाणी प्रेम देण्यातला एक आनंद जो असतो तो आनंद देखील अनुभवायचा. त्यासाठी परोपकार आत्मसात करायचा. म्हणजे पती पत्नीमध्ये परोपकारासाठी बराच वाव असतो. कितीतरी प्रसंगी तुम्ही परोपकाराने एकमेकांना वागवू शकता. त्यासाठी सेवावृत्ती धारण करावी लागते. वैवाहिक जीवनामध्ये 5 पातळीवरती तुम्ही एक सेवा करू शकता. पहिली सेवा असते एकमेकांची, की एकमेकांना सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचं वचन तुम्ही दिलेलं असतं. आयुष्यभर एकमेकांना आदराने प्रेमाने वागवण्याचं वचन तुम्ही दिलेलं असतं, ते पाळत राहायचं. तो परोपकार आहे. दुसऱ्या प्रकारची सेवा आहे एकमेकांच्या कुटुंबाची सेवा. डिसोजा कुटुंबातील व्यक्ती समजा परेरा कुटुंबामध्ये लग्न होऊन गेलेली असेल तर त्या डिसोजा कुटुंबाने परेरा कुटुंबातील सुखदुःख आपली मांडली पाहिजेत. परेरा कुटुंबातील व्यक्तीने डिसोजा कुटुंबातील सुखदुःखे आपली मांडली पाहिजेत. हा परोपकार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या मुलांची सेवा, म्हणजे मुलांना जन्म देण्याचं देखील वचन दिलेलं आहे की देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि त्यांना ख्रिस्ताच्या व ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीनुसार त्यांचं पालन करण्यास तुम्ही वचन देतास का? आणि आपण म्हणत असतो होय.
म्हणजे त्या ठिकाणी मुलाबाळांची सेवा हा एक परोपकार आहे. चौथ्या प्रकारची सेवा आहे समाजसेवा, की आपण समाजातून आलेलो असतो, समाजामध्ये वावरत असतो, समाजाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, आपल्यावरती संस्कार केलेले असतात. आता आपण लग्न झाल्यानंतर समाजामध्ये परतायचं असतं, समाजाची सेवा करायची असते. आणि पाचव्या प्रकारची सेवा आहे देवा धर्माची सेवा, की आपल्याला श्रद्धेमध्ये लहानाचं मोठं करण्यासाठी ख्रिस्त सभेने आपल्याला साक्रामेंट दिलेली असतात. पोप महोदयांचा एक अनुभव आहे की पोप महोदयांच्या पदी त्यांची नेमणूक झाल्यानंतर लोक त्यांच्या अंगठीचं चुंबन घेण्यासाठी उभे होते. त्या रांगेमध्ये त्यांची आई देखील होती. आई पुढे आल्यानंतर नवनिर्वाचित अशा पोप महोदयांनी आपल्या बोटातील अंगठी अशी पुढे केली. त्यावेळेला आईने देखील तिच्या बोटातील अंगठी पुढे केली आणि सांगितलं, माझ्या बोटात ही अंगठी आली नसती तर तुमच्या बोटात ती अंगठी आली नसती. म्हणजे तुम्ही विचार करा की परमोच्चपदी पोहोचलेला माणूस, पोप महोदयापर्यंत पोहोचलेला माणूस, ह्याला देखील कुटुंबामध्ये कुठेतरी त्याची जडणघडण झालेली असते. म्हणून अशा प्रकारे परोपकार देवा धर्माच्या माध्यमातून आपण करू शकतो. प्रेमाचा तिसरा पैलू आहे प्रीती हेवा करत नाही. दुसऱ्याचे चांगले चालत असताना आपल्याला जेव्हा अस्वस्थ वाटत असते तेव्हा तो हेवा असतो. आपल्याला हवं असतं ते आपल्याला मिळत नाही, पण दुसऱ्यांना मिळत असतं तेव्हा तो मत्सर असतो. जे इतरांकडे आहे ते आपल्याकडे नाही, ह्या भावनेने माणूस खजील होत असतो. मग त्यामुळे इतरांकडे जे काही आहे ते मिळवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. त्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबण्याची शक्यता असते, किंवा त्या व्यक्तीला त्रास देणं, त्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे उत्पन्न करणं, अशा प्रकारच्या विकृती येण्याची शक्यता असते. आणि आपल्याला वाटत असतं हे सगळं जगामध्ये घडत आहे, परंतु जगात नाही, हे प्रत्यक्ष आपल्या घरात घडत असतं, कुटुंबात घडत असतं, आपल्या बेडरूममध्ये घडण्याची शक्यता असते. तिने चांगली साडी नेसलेली आहे, केसामध्ये चांगलं फूल खोवलेलं आहे, आणि अशा वेळेला सगळेजण तिची स्तुती करत आहे, तेव्हा पत्तीच्या पोटामध्ये गोळा येत असेल तर तो हेवा असतो. किंवा त्याच्या मित्रांनी त्याची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे, त्याचं केवढं कर्तृत्व आहे त्याविषयी खूप बोललं जात आहे, तेव्हा तिच्या मनामध्ये जर पोटामध्ये गोळा येत असेल तर तो एक प्रकारचा हेवा आहे. मग अशा प्रसंगी तू मय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून माणसाने लक्षात ठेवायचं की आपला ज्यांना अभिमान वाटतो ते आपले मित्र असतात, आपला ज्यांना हेवा वाटत असतो ते आपले शत्रू असतात. म्हणजे आपला ज्यांना अभिमान वाटत असतो ते आपले मित्र असतात. आपल्या कुटुंबामध्ये पती पत्नींना एकमेकांचा अभिमान वाटायला पाहिजे. आपण एकमेकांची स्पर्धा करण्यासाठी लग्न केलेलं नाही. एकदा लग्न केल्यानंतर सगळं काही सामायिक असणं गरजेचं आहे. म्हणूनच आता पुढचा पैलू आहे प्रीती बढाई मारत नाही. 1 करिंथ अध्याय 8 वचन 1 मध्ये ज्ञान फुगविते, प्रीती उन्नती करते. की जर मला थोडंसं माहीत असेल तर मी थोडंसं अधिक फुगण्याची शक्यता असते. बढाई मारायची म्हणजे नक्की काय करायचं? व्यर्थ असा अभिमान बाळगायचा. मग त्यातूनच हळूहळू आक्रमक वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. जे खरोखर दुसऱ्यावरती प्रेम करत असतात ते स्वतःविषयी बोलण्याचं टाळत असतात. आपल्याला जास्त माहीत आहे म्हणून आपण इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहोत, ही भावना बाळगणं म्हणजे बढाई असते. त्यांना इतरांवरती अधिकार किंवा वर्चस्व गाजवायचं असतं. त्यासाठी आपण किती महत्त्वाचे आहोत, आपण किती शक्तिमान आहोत, आपण किती बुद्धिमान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु त्यावरती ख्रिस्ती प्रेमाचं तर्कशास्त्र अवलंबून नसतं. अशाने चढाओढ निर्माण होत असते, स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होत असते. खऱ्या प्रेमामध्ये नम्रता असते. खरं प्रेम फुगत नाही, खोटा अभिमान बाळगत नाही. तिथे स्पर्धेला मुळीच वाव नसतो. मला किती पगार आहे आणि तुला किती पगार आहे, मी किती शिकलेलो आहे आणि तू किती शिकलेली आहेस, ह्याच्यावरून कधीच माणसं भांडणं करत नाहीत. कारण त्यांचं सगळं काही सामायिक असतं. एक दिलाचा, एक जीवाचा समाज कसा असावा तशा प्रकारचं हे छोटं कुटुंब जे असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बढाईला वाव किंवा संधी उपलब्ध करून द्यायची नाही, असं आपण ठरवणं गरजेचं आहे. त्यासाठी एक साधा सुद्धा मंत्र
की जे काही आहे ते आपलं आहे म्हणून एकमेकांचं त्याच्यावरून कौतुक करायचं, एकमेकांचे सद्गुण टिपायचे आणि त्यासाठी त्या व्यक्तीची समोरच आणि त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या मागून देखील तिची स्तुती करायची. तेव्हा आपण हा सद्गुण जो आहे तो चांगल्या प्रकारे जोपासू शकतो. प्रेमाचा पाचवा पैलू, प्रीती गैरशिस्त वागत नाही. प्रेम करणं म्हणजे सौजन्य आणि आदर दाखवणं, विचारपूर्वक वागणं. प्रेम कधी क्रूर नसतं, प्रेम कधी कठोर नसतं. प्रेमाने केलेल्या ज्या कृती असतात आणि उच्चारलेले जे शब्द असतात ते प्रसन्नकारक असतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने जो माणूस प्रेम करत असतो तो संवेदनशील असतो. काय बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं, कोणाला बोलायचं, ह्या सगळ्यांचा विचार माणूस करत असतो. म्हणूनच असं प्रेम जे असतं ते प्रेम दुसऱ्या व्यक्तीकडे दयाळूपणाने पाहत असतं. येशूने देखील लोकांकडे दयादृष्टीने पाहिलं. मुला धीर धर, बाई तुझा विश्वास मोठा आहे, भिवू नकोस, शांतीने सा, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. अशा प्रकारचे दयाळूपणाचे उद्गार त्याच्या मुखातून बाहेर पडले. असं प्रेम जे असतं ते कधीच दुसऱ्यांना दुःखी करत नाही, ते दुसऱ्यांना तुच्छ लेखत नाही, ते दुसऱ्यांना डिवचत नाही, टोचत नाही, त्यांना बोचणारे शब्द कधी उच्चारत नाही, हे प्रेम कधी उपहास करत नाही. अशा प्रकारची ही जी गैरशिस्त असते ती गैरशिस्त घरात असू शकते, समाजामध्ये असू शकते आणि कुटुंबामध्ये एकमेकांच्या बाबतीत देखील घडू शकते. म्हणूनच डोळ्यामध्ये तेल घालून बघायचं की आपल्या जीवनात अशा प्रकारची गैरशिस्त हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे का. कसं समजायचं? सुरुवातीला प्रेम हे गोड असतं, हळूहळू ते प्रेम आंबट बनत जातं, कालांतराने ते खारट बनत जातं, त्याही पुढे गेल्यानंतर ते तुरट बनत असतं, म्हणजे कुठल्याही प्रकारची चव त्याच्यात राहत नाही. मग ते तिखट बनत जातं. एकमेकांचा सहवास माणसाला आवडेनसा होतो, आपण एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचाही कळस म्हणजे हे प्रेम कडू बनत असतं. एकदा कडूपणा, कडवटपणा त्या प्रेमामध्ये आला की जे प्रेम देवळाच्या पायरीवरती उभं असताना एकमेकांना आलिंगन देत होतं तेच प्रेम कोर्टाच्या पायरीवर उभं राहण्याची आणि एकमेकांना निरोप देण्याची शक्यता दाट असते. म्हणून गैरशिस्त आपल्या जीवनात थोड्याफार प्रमाणात येत आहे की नाही त्याकडे लक्ष द्यायचं असतं. प्रेमाचा सहावा पैलू, प्रीती स्वार्थ पाहत नाही. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, अशी आज्ञा लेवीय 19:18 मध्ये इस्रायली लोकांना देण्यात आलेली होती. ही आहे सुदृढ स्वप्रीती. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःवरती सुदृढ असं प्रेम करायचं असतं, परंतु स्वार्थी स्वप्रीती जी असते त्या स्वार्थी स्वप्रीतीमध्ये काय दडलेलं असतं, सगळं लक्ष स्वतःवरती केंद्रित केलेलं असतं की आपल्यावर इतरांनी प्रेम करावं अशा प्रकारची इच्छा माणसाने बाळगलेली असते. उलट काय करायला हवं, इतरांवरती आपल्याला कसं प्रेम करता येईल त्याचा विचार माणूस जेव्हा करत असतो तेव्हा ती निस्वार्थी प्रीती असते. योहान अध्याय 15 वचन 13 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे, आपल्या मित्राकरिता प्राण द्यावा ह्यापेक्षा दुसरी प्रीती मोठी नाही. ह्या ठिकाणी निस्वार्थीपणे आपण दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करत असतो. चांगल्या शोमरवण्याचा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. त्यामध्ये देखील अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याला दिसून येत असते की ती निस्वार्थी प्रीती कोणाठाई आहे, चांगल्या शोमरवण्याठाई आहे. स्वार्थी वृत्ती कोणामध्ये आहे, बाजूने चालणाऱ्या याजक आणि लेवीमध्ये आहे आणि त्या लुटारूंमध्ये आहे. आपल्याला विवाहामध्ये निस्वार्थी प्रेमाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यासाठी ते निस्वार्थी प्रेम जीवनामध्ये विकसित करायचं. प्रेमाचा सातवा पैलू, प्रीती चिडत नाही. माणसाचा अहंकार जेव्हा दुखावला जातो तेव्हा माणसाला धोका वाटत असतो आणि माणूस टाळाटाळ करतो, दुसऱ्या व्यक्तीपासून दुरावण्याचा प्रयत्न करत असतो, हिंसक बनतो, आक्रमक बनतो, चिडचिडा बनतो किंवा आतल्या आत कुढत राहतो. म्हणून व्यक्ती जेव्हा प्रेमात पडलेले असतात तेव्हा गुलूगुलू अगदी हळूहळू बोलतात, परंतु ते रागात असतात तेव्हा ते मोठ्याने बोलत असतात.
हा आवाज मोठ्याने कशासाठी? कारण दोघांमधील अंतर वाढलेलं असतं, म्हणून मोठ्याने बोलणं गरजेचं होतं. प्रेमामध्ये हे अंतर अतिशय कमी झालेलं असतं, म्हणून हळूच बोललेलं देखील माणसाला आवडत असतं. म्हणून घरातील आपल्या बोलण्याचा सूर कसा आहे तो तपासून पाहणं गरजेचं आहे. किंवा प्रीती चिडत नाही असं आपण ज्या वेळेला म्हणत असतो तेव्हा त्याचा अर्थ मनामध्ये राग धरून ठेवत नाही. रात्री काहीतरी झालेलं असतं, सकाळी तो तिला विचारतो, अगं आज कामाला जाणार आहेस का? तिने केलं म्हणजे समजायचं की मनामध्ये काहीतरी दुखावलेपणाची भावना आहे, म्हणजे थोडासा तो राग आहे. असा जो फुगा आहे तो फुगा घेऊनच कधी कधी माणसं कामाला जातात आणि कामाला गेल्यानंतर दिवसभर तो फुगा तसाच ठेवलेला असतो. ती त्या ठिकाणी बिचारी चिंतेमध्ये असते. त्याला कसं वाटत असेल आणि तो देखील थोडासा चिंतेत असतो, तिला कसं वाटत असेल. पण फुगा मात्र त्यांनी फोडलेला नसतो. छोटासा रागाचा प्रसंग तुमचा संपूर्ण दिवस मूड ऑफ करू शकतो. आणि म्हणूनच प्रीती चिडत नाही हे लक्षात ठेवायचं. इफिसिकरास पत्र अध्याय 4 वचन 26 मध्ये संत पॉल आपल्याला सांगत आहे, तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. दिवस मावळण्याच्या आधीच आपल्या कुटुंबामध्ये शांती करण्याचा प्रयत्न करायचा. आपण आपल्याच व्यक्तीवरती रागवायचं, आपल्याच व्यक्तीला टोचायचं, आपल्याच व्यक्तीला दुखवायचं, त्याने आपण नक्की काय साध्य करत असतो? सात्विक संताप नावाचा प्रकार आहे की ज्याद्वारे काहीतरी उदात्त व्हावं, खूप सुधारणा व्हावी, अधिक चांगलं काहीतरी व्हावं म्हणून माणूस रागावत असतो. पण तो राग काही आयुष्यभर टिकत नाही, फक्त तेवढ्या वेळेपुरता. त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मंत्र लक्षात ठेवायचा आहे, पर्सन इज डिफरंट फ्रॉम इश्यू. म्हणजे इश्यू म्हटल्यानंतर विषय कोणता होता त्या विषयाशी संबंधित माझा राग मर्यादित असला पाहिजे. तो विषय असल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायची, वादविवाद करायचा नाही असंही आपण ठरवू शकतो. म्हणून सॉरी बोलण्याची सतत तयारी ठेवायची. प्रेमाचा 8वा पैलू, प्रीती अपकार स्मरत नाही. आत्ताच आपण जे काही बोललेलो आहे त्याचं हे पुढचं पाऊल आहे की अहंकार दुखावल्यानंतर सूडबुद्धी जागृत होते, कडवटपणा वाढू लागतो, नवीन नवीन दोष माणूस शोधायला लागतात, दुष्ट कल्पना मनामध्ये येतात, वाईट योजना माणूस आखू लागतो आणि मग मनातल्या मनात म्हणत असतो, आत्ता मी तुला बरोबर धडा शिकवतो. कोणी कोणाला धडा शिकवायचं? आपल्याच कुटुंबात, आपल्याच माणसाला, आपल्याच पतीला आणि आपल्याच पत्नीला. अशा प्रकारे आपण जे काही घडलेलं आहे त्याला आपण अपकार म्हणतो. ते अपकार आपण स्मरत राहतो. छोटीशी गोष्ट असते पण ती सतत तीच गोष्ट, त्या गोष्टीची आठवण करून दिली जाते आणि मग कुटुंबातील वातावरण अतिशय कडवट बनत जातं. राग ही दुसऱ्याच्या चुकीबद्दल स्वतःला केलेली शिक्षा असते असं लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये क्षमा मागण्याची तयारी ठेवायची, क्षमा करण्याची तयारी ठेवायची, एकत्रितपणे परमेश्वराकडे देखील क्षमा मागायची. कारण येशूने देखील तसंच केलं. ह्या जगातून निघून जाते वेळी ह्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने परमेश्वर पित्याकडे त्याने क्षमा मागत म्हटलं, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. आपण ज्यावेळेला क्षमा करत नाही तेव्हा आपण अपकार स्मरत असतो. आपण ज्यावेळेला प्रेम करत असतो तेव्हा आपण उपकार स्मरत असतो. म्हणून काउंट युअर ब्लेसिंग्स अँड हॅव फोकल, नॉट फोकल अटेन्शन बट टोटल अटेन्शन. ही संकल्पना जरा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. फोकल अटेन्शन म्हटल्यानंतर तेवढ्या पुरताच आपण बोलतो, बघतो आणि दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. टोटल अटेन्शन म्हटल्यानंतर त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्र बघतो आणि तेवढी एक छोटीशी काळी बाजू आहे असा विचार करत असतो. जेव्हा आपण असं टोटल अटेन्शन देऊ तेव्हा आपण अपकार स्मरणार नाहीत. त्यानंतर प्रेमाचा 9वा पैलू आहे, प्रीती सर्व काही सहन करते. इथे सहन करण्यासाठी जो ग्रीक शब्द वापरलेला आहे पांतास्तेगेई, त्याचा अर्थ जिभेने दुखावलं असेल तर समजून घ्यायचं. शब्दाने शब्द वाढत असतो. आपल्या हातामध्ये काही लोक शब्द फुलं देत असतात, काही वेळेला शेणाचे गोळे देत असतात. ह्याचा अर्थ काय की काही वेळेला खूप चांगले शब्द आपल्याविषयी बोललेले असतात, ते आपण गोळा करत नाहीत. तर कोणीतरी काहीतरी वाईट बोललेलं आहे, आपल्याला टोचलेलं आहे, बोचलेलं आहे, ते आपण नेमकं गोळा करतो आणि आपण विनाकारण दुःखी बनत असतो.
म्हणून लोक अध्याय 6 वचन 37 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कोणाचे दोष काढू नका. किंवा याकोबाच्या पत्रातील अध्याय 3 ह्यामध्ये तर जिभेद्वारे काय काय अनर्थ आपल्या जीवनात घडू शकतो त्याविषयी आपल्याला जाणीव करून देण्यात आलेली आहे. की त्याच याकोबाच्या पत्रात अध्याय 4 वचन 11 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, एकमेकांविरुद्ध बोलू नका. कुटुंबामध्ये जिभेचा वापर आपण कसा करतो ते आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. वायफळ बडबड आहे, चुगली चहाडी आहे, अबोला आहे, बोचरे शब्द आहेत, तक्रार आहे, कुरकुर आहे, अशा माध्यमातून आपण आपल्या जिभेचा दुरुपयोग करू शकतो आणि कुटुंबातील वातावरण जे आहे ते ढवळून काढू शकतो. प्रेमाचा 10वा पैलू आहे प्रीती सर्व काही खरे मानते. ह्या ठिकाणी प्रश्न आहे विश्वासाचा, भरवशाचा. खोटे बोलणे, फसवणे, गुप्तता पाळणे, चुपके चुपके चोरी चोरी अशा प्रकारची भूमिका घेणे, लपवणे, संशय घेणे, ह्या सगळ्यामध्ये भरवसा हा जो विचार आहे त्या विचाराविषयी प्रश्न निर्माण झालेला असतो. की जर भरवसा असला तर परस्पर संबंधामध्ये मनमोकळेपणा जाणवत असतो. दुसऱ्याच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवायचं, त्याच्यावरती अंकुश ठेवायचा, ह्याला प्रेम म्हणत नाहीत. खरं प्रेम एकमेकांना मुक्त करतं. इफ यू लव्ह समबडी सेट इट फ्री. इफ इट कम्स बॅक टू यू इट इज युअर्स. इफ इट डज नॉट कम बॅक टू यू इट वॉज नेवर युअर्स, असं सांगण्यात आलेलं आहे. की ज्यांच्यावरती तुम्ही खरोखर प्रेम करता त्यांना मोकळं सोडा. ते जर खरोखर परत आले तर ते खरं प्रेम आहे. ते परत आले नाहीत तर तिथे प्रेम नव्हतंच मुळी, असं स्वतःला सांगायचं. म्हणूनच आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये समतोल साधणं गरजेचं असतं. आज्ञाधारकपणा आहे पण स्वातंत्र्य नाही, ती गुलामगिरी असते. स्वातंत्र्य आहे पण आज्ञाधारकपणा नाही, तो स्वैराचार असण्याची शक्यता असते. म्हणून आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रेमाचा 11वा पैलू प्रीती अनितीत आनंद मानत नाही, सत्यासंबंधी आनंद मानते. आपल्या कुटुंबात कोणत्या प्रकारचा आनंद आहे? आसुरी आनंद आहे का? कोणाचं तरी वाईट झालंय म्हणून आपण सेलिब्रेशन करत आहोत का? की कोणीतरी काहीतरी कर्तृत्व बजावलेलं आहे, कुटुंबात काहीतरी खूप चांगलं झालेलं आहे, त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानत आहोत. म्हणजे सत्यासंबंधी आनंद मानायचा तो आध्यात्मिक आनंद, अनितीत आनंद मानायचा तो आसुरी आनंद. म्हणून एकमेकांच्या सहवासाचा जो आनंद असतो तो भावनिक आनंद असतो, तो बौद्धिक आनंद असतो, तो सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचा आनंद असतो. तो आनंद घेण्यासाठी आपण आपल्या कुटुंबात वातावरण निर्माण करायचं. प्रेमाचा 12वा पैलू प्रीती सर्वांची आशा धरते. इथे निराशावाद आणि आशावाद ह्याविषयी पोप महोदयांनी प्रेमाचा आनंद ह्या आपल्या प्रेषितीय आज्ञापत्रामध्ये चिंतन केलेलं आहे. की भविष्याकडे आशावादी दृष्टीने पाहायचं. आपल्याकडे असलेला माणूस परिपूर्ण नसेल परंतु एक दिवस त्याच्यात बदल होईल, त्याच्यात सुधारणा होईल, अशा प्रकारची आशा माणसाने बाळगायची असते. आपली परिस्थिती कदाचित परिपूर्ण नसेल परंतु एक दिवस ती सुधारेल, अशा प्रकारे सर्व काही सुरळीत होईल असा विचार माणसाने करायचा. अॅन ऑप्टिमिस्ट लुक्स ॲट द प्रॉब्लेम ॲज ऑपॉर्च्युनिटी, अ पेसिमिस्ट लुक्स ॲट द ऑपॉर्च्युनिटी ॲज अ प्रॉब्लेम, असं म्हटलं जातं. ह्याचा अर्थ असा आहे की जो आशावादी माणूस असतो तो समस्येकडे सुद्धा संधी म्हणून पाहतो, तर जो माणूस निराशावादी असतो तो संधीकडे समस्या म्हणून पाहत असतो. आपल्या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला संधी चालून आलेली असते, तिचा आपण सोनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटी प्रेमाचा 13वा पैलू प्रीती सर्वासंबंधी धीर धरते. आपल्या कुटुंबाला प्रकाशमय बाजू असते तशीच अंधारी बाजूसुद्धा असते. कुटुंब हे सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्याने विणलेलं असतं. आपल्या जीवनात देखील संकटे येतात, अपयश येतात, आपल्याला काही टक्के टोनपे सहन करावे लागतात, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असते. अशा वेळेला एकमेकांना सावरून धरायचं. फायर प्रूफ नावाचा एक चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये कॅलेब आणि कॅथरीन ह्यांचं लग्न झालेलं असतं आणि कॅलेब हा अग्निशमन दलामध्ये काम करत असतो
आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्याला एक मंत्र दिलेला असतो, नेव्हर लिव्ह युअर पार्टनर वेन यू आर इन फायर. म्हणजे जेव्हा आग लागलेली असते तेव्हा आपल्या जोडीदाराला सोडून द्यायचं नाही. तेच तत्व तो आपल्या कुटुंबामध्ये आता लागू करतो. त्याची पत्नी एका डॉक्टरांच्या प्रेमात पडलेली असते. एवढ्या टोकाला परिस्थिती गेलेली असते की लवकरच ती त्याच्यापासून घटस्फोट घेण्याच्या विचारात असते. ते त्याला कळलेलं असतं म्हणून तो अस्वस्थ झालेला असतो. त्यावेळेला त्याला तो मंत्र आठवतो, नेव्हर लिव्ह युअर पार्टनर वेन यू आर इन फायर. जेव्हा कुटुंबात आग लागलेली असते तेव्हा आपल्या साथीदाराला सोडायचं नसतं. नेमका त्याच वेळेला त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे एक डायरी दिली. 40 दिवसांचा एक कार्यक्रम आखून दिला की रोज तू तिच्यावरती प्रेम करायचं. एखाद्या दिवशी फूल न्यायचं, एखाद्या दिवशी पत्र द्यायचं, एखाद्या दिवशी सकाळी सकाळी गरम गरम कॉफी करून द्यायची. 40 दिवसांचा कार्यक्रम. आणि ती त्याच्यामध्ये हे सगळं बघत होती की मी ह्याच्यापासून दूर जाण्याचा विचार करते, परंतु हा मात्र मला काही सोडत नाही, हा मात्र माझ्यापासून काही दूर जात नाही. आणि मग एक दिवस ती आजारी पडते. तो तिच्या बिछाणापाशी गुडघे टेकून तिची मनापासून क्षमा मागतो. तेव्हा ती सहज त्याला विचारते, तू असं का करतोस? तर त्याने सांगितलं, मला माझ्या वडिलांनी एक डायरी दिलेली आहे, त्याच्यामध्ये कार्यक्रम आहे. आणि तिने विचारलं, तो कार्यक्रम किती दिवसांचा आहे? तर म्हणे 40 दिवसांचा. आणि हा सगळा प्रकार सुरू झालेला किती दिवस झाले? तर म्हणे 43 दिवस झाले. म्हणजे कार्यक्रम संपलेला आहे तरी देखील तू करतो असं? तर तो सांगतो, प्रेमामध्ये दिवस मोजायचे नसतात, मला तुला आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करायचं आहे. त्या शब्दाने ती पूर्णपणे वितळून जाते. दोघे एकत्र येतात आणि अशा प्रकारे त्यांचं प्रेम पुढे चालू राहतं की धीर धरायचा, एकमेकांना सोडून द्यायचं नाही. म्हणून तुम्ही आपल्या धीराने आपले जीवन मिळवाल असं प्रभू येशू ख्रिस्त लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 21 वचन 19 आपल्याला शिकवतो. मॅरेजेस आर बाउंड टू क्रॅक इफ देर इज नो क्राइस्ट बिटवीन हजबंड अँड वाईफ असं म्हटलं जातं. पती पत्नीमध्ये ख्रिस्त नसेल तर त्यांचं जे लग्न आहे ते कधी मोडू शकेल त्याचा काहीच भरोसा देता येत नाही. म्हणून आत्ता आपण जे काही सर्व ऐकलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं चिंतन करायचं. पहिल्या प्रथम करिंथीकरास पहिलं पत्र अध्याय 13 वचन 4 ते 7 ही वचनं दोघांनी एकत्रितपणे वाचायची. ती वाचून झाल्यानंतर प्रीती हा जो शब्द आहे त्या जागी येशू हा शब्द घालायचा. उदाहरणार्थ, येशू सहनशील आहे, येशू परोपकारी आहे, येशू हेवा करत नाही वगैरे. तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रीती ह्या शब्दाच्या जागी स्वतःचं नाव घालायचं आणि मी सहनशील आहे, मी परोपकारी आहे, मी हेवा करत नाही, अशा प्रकारे त्याचं वाचन करायचं आणि आत्मपरीक्षण करायचं की ते खरं आहे का. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दोघांनी एकत्रितपणे एकमेकांना सांगायचं, तू सहनशील आहेस, तू परोपकारी आहेस, तू हेवा करत नाहीस. आणि आपला जीवन साथीदार ज्यावेळेला असं आपल्याविषयी म्हणतो तेव्हा आपण आतमध्ये डोकावून पाहायचं की हे खरं आहे की खोटं आहे. तुम्हाला आतमधून जाणवेल की हे खरं नाही आहे आणि किंवा हे खोटं आहे. हे जेव्हा जाणवेल तेव्हा परिवर्तनाला सुरुवात झालेली असेल, तिथे खरं प्रेम तुमचं जे आहे ते उमलायला सुरुवात झालेली असेल. मग संत पौलाचे जे शब्द आहेत ते प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या कृतीत उतरवलेले असतील. ते शब्द आहेत, पतीनो, ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people said Amen. And all God's people said Amen. And all God's people said Amen.